दादा कॉंग्रॅच्युलेशन. आता कांड झालं इथं. मी मम्मी म्हणली मी काय करत नाही, तुझं तू करून घे, पिण्यासाठी तयार राहा. इथं बघा किती जास्त गुलाल होतं. पाईप जर फ्लेक्सिबल असलं असतं ना तर झालं असतं. हो ना, अंडी घेतली आलेलं आहे. धूर जी तयार झालेलं आहे म्हणजे तेच ऑमलेट. पाहुणा आता ऑमलेट बनवलंय. लाडाची आत्या चांगला ओके. आधी सुरुवातीला जी कांदा टाकला, ऑमलेट राईस, त्यानंतर हे ऑमलेट आणि हे तर भुर्जी केली मी. तर हो ना, आता आपण चहा घाला आले आणि इथं कोण कोण सापडले बघा आपल्याला. दादा कॉंग्रॅच्युलेशन. फोन केला तुम्ही तेवढ्यासाठी. हा सॉरी. आता कांड झालं इथं. मी चहा म्हणजे मला वाटलं की 5-7 कप असतील चहा, मी घेऊन गेलो तिथं आणि एकच कप निघालं. काय बात आहे. मम्मीला चहा करायला सांगितलं तर मम्मी म्हणली मी काय करत नाही, तुझं तू करून घे, मला लय काम आहे. तर आता मलाच खायला गेला. तर हो ना, आता मीच चहा करणार आहे. तर चहा पिण्यासाठी तयार राहा. आणि चहा बनवून आता चहा विकायला बनवले आणि आता चहा विकून घेतो, जरा लेट झाले, त्यानंतर बोलूया आपण. इथं बघा किती जास्त गुलाल होतं. सगळं आता दड्डी धुवायला येतं. दड्डी नीट धुवा, नीट धुवा. आंघोळ गेला सगळे, आंघोळ कर घ्या. बघ थोबाड काळ झाले पूर्ण. माझं लाल झाले बघा. भाऊ नो, कालच्या इलेक्शनमुळे पूर्ण इथं गुलाल झालं. हे बघा अजून पण गुलाल सगळे इथं. आणि त्याच्यामध्ये रे तर आता दड्डी धुवायला खालचं तिथलं. भाऊ आता मलाच पाणी मारला लागलं, कारण दड्डी म्हणाला की हे धर की जरा दाखव जरा नीट सगळं दाखवलंय की. पाईप जर फ्लेक्सिबल असलं असतं ना तर झालं असतं. बिहार जर पाईप फ्लेक्सिबल असलं असतं ना बरं झालं असतं माझ्यासाठी. तर कारण ह्याच्यावरती जाईना ते. जर इकडे इकडे पाईप कुठे घेतले पाहिजे, पाईप कुठले घेतलं. हा ठीक आहे, एक काम करा. दोन बादल्या घेत घरात आमच्या. तर भाऊ ना, आता ही असं करून सगळं मारतो, तोपर्यंत मारून घेतो, त्यानंतर बघूया. तर भाऊ ना, आता इथं एवढं तर धुवून झालेलं आहे सगळं. आज इथं खालचं पण धुवून घेतलेलं आहे. आणि ते पाईप कुठलं म्हणत असाल ना, तर ते पाईप इथं आमचं खाली बोर आहे. इथं त्या बोरला ते पाईप कनेक्टेड आहे. आणि तिथं जाऊन म्हणजे इथं आमची बाथरूम आहे. त्या बाथरूममध्ये पाणी लागते ना, त्यासाठी ते पाईप केलं होतं. पण आता इथं धुवायला घेतलं आम्ही आणि पूर्ण धुवणारच होतो मी. पण कसं झालं की सगळं ते वोल्टेजचं पण प्रॉब्लेम होत होतं त्याला, त्यामुळे बंद केलं. जेवढं धुतलं तेवढं ठीक आहे म्हणलं. आता बाकीचं उद्या पाणी सुटलं तर पाणी सुटल्यानंतर भरता येईल ते. आणि मला आता जाऊन अंडी आणायचं, तर जाऊन अंडी आणू येतो. आणि आता पाणी भरून इथं अंडी आणायला आले. अंडी दादा ना हो ना, अंडी घेतली, आता घरी चाललो आहे. नो, मी अंडी आणलो आहे आणि इथं मम्मीचा जो आत्ता पत्ता नाही आहे. म्हणजे आता करायचं गेलं ना तर मला स्वतः करावं लागेल. आणि मला स्वतःला करायची लय ही आली, मला आळस आले, नको वाटलं करायला. आणि आता करायला तर लागेल, भूक लागल्या. पोटासाठी काय काय करायला लागते. सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, जसं कांदा, कोथिंबीर आणि इथं वाटी, मीठ, चटणी आणि अंडी. आणि आता मी ह्याच्यावरती काय काय करणार आहे, तर माझी आयडिया आहे सध्याला की मी आता बनवेन एक ऑमलेट, एक भुर्जी आणि एक अंडा. आपलं पहिलं पकवान म्हणजेच हे भुर्जी तयार झालेलं आहे मस्तपैकी. बघा इथं जर चटणी जास्त घातली त्यामुळे जरा ससा ही दिसाले.
एक आयटम त्यात झाले, अजून 2 करायचे. दुसरी डिश म्हणजे तेच ऑमलेट तयार झालेलं आहे. आणि ऑमलेट मी तर काढून पण घेतलं. हे भरजी, हे ऑमलेट. तर म्हणून मी अंड्यासोबत अजून एक प्रकार करणार होतो भातासोबत, पण आता इथं आत्ती आहे. आत्तीला मला ऑमलेट करून द्यायचं, तर ऑमलेट करायला आत्तासाठी कळलं व? आता गावाला चालली ती हां आणि त्यांना आंबलत करून दे, लवकर जेवण करून जाऊ देत. चालते. पाहून आत्तासाठी आता बनवले, म्हणजे बनवले. बघूया आता कसं लागते, रिॲक्शन जाणून घेऊया आत्ताचं काय होते. पाहुणं आता ऑमलेट बनवलंय. आत्या, लाडाची आत्या. आणि आजीला करून दे तसंच. कुठल्या आजीला? ही आजीला करून दे. नाही करत. ती तसंच करून दे, खाल्ली नाही तिला. हा, आजी खाल्लं नाही सगळं काय? नाही ते काय पोट भरलंय म्हणा, त्याला करून दे. ठीक आहे. आता जरा खाऊन सांगा कसं चाललंय. ब्लॉग बनेल ना तुम्ही. व्हिडिओ काढायलाय हो. चांगला. ओके, ग्रीन सिग्नल भेटले आपल्याला. माझं आता करायला चालू आहे. म्हणजे इथं आता कांदा, ही चटणी आणि काय काय होतं, मीठ, सगळं ते यार. मला ह्यात अंडी घालत होतं आता. ते आधी भात टाकलेलं, त्यानंतर पुन्हा अंडी टाकलं, मिसळून घ्यायचं सगळं. सुरुवातीला जी कांदा टाकला ना, ते सगळं आता हे झालेलं, पण त्याच्यावरती पण मी कांदा टाकलं, म्हणजे ह्या भातात मिक्स करायचं ते. त्यामुळे जरा चांगलं लागेल. ते सगळ्याला मिश्रणाला मिक्स करून होतं आणि जरा तेल आणि चटणी घालून होतं. ते काय काय केलं मी ते दाखवतो तुम्हाला. इथे केलेलं आहे मी ऑमलेट राईस, त्यानंतर हे ऑमलेट म्हणजे हे काय आपलं ऑमलेट आणि इथं भुर्जी केली मी. ते आता तिन्ही खाऊन बघतो कसं लागते आणि सांगतो तुम्हाला. सुरुवात झालं मी खाणार आहे ऑमलेट राईस आणि लई गरम आहे भाई, त्यापेक्षा जरा हे खाऊन घ्या. मला भारी वाटायला असंच भारी वाटलेलं आहे. त्यानंतर सेकंड आयटम हे असं वाळं खाणं मी, त्यानंतर भाकरी उभं खाणं. ऑल गुड झालं सगळं. त्या जेवण करून झाल्यानंतर ना दादा फोन लावला आहे, बाबा त्याला आता जेवायला सोडायचं आहे. तर त्याला जेवायला सोडायला चाललं आहे. नाहीतर बारकावर सोडलं असं त्याला, पण त्याला 4 वाजता येणार आहे तो कॉलेजवरनं. तर आता मला जायला लागेल तिकडं. आता मुद्दा असा आहे मी लेट होऊन जाईल. अगर त्यानं लेट केलं ना तर मग 4 वाजता लेट होऊन जाईल. तर त्याला सांगतो बाबा जरा लवकर हवं ना, आणि मग सोडतो त्याला. तर हो ना, आता दुकानात येऊन बसले आणि आता बघूया जरा कस्टमर आले ते कस्टमर करूया. मला तर वाटतं आता दुपारचा टाईम आहे, त्यामुळे जास्त काही कस्टमर येत नाही. तर जेवढे कस्टमर येते तेवढं आपण हँडल करू. आणि दादा एक 15-20 मिनटात येतो म्हटलं, तर ते आल्यानंतर जाऊया तिकडच्या ऐकायला. हो ना, कस्टमर पण आलेलं, आता कस्टमर केलं. आणि काय म्हणताय? तर भावांनो, चहा मस्त आहे, या लागते प्या लागते. आपलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया अजून एका ब्लॉगमध्ये.